उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जुन्नर नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गौरी महेश शेटे यांनी आज त्यांच्या निवडणुकीसंदर्भात व प्रचारासंदर्भात टॉप न्यूज पुणे प्रतिनिधींशी संवाद साधला व जुन्नरकरांना दिले एक नवीन प्रगतीचे आश्वासन। तर पाहुयात त्या काय म्हणाल्या। नमस्कार जुन्नरकरो, आपण जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीचे उबाटा गटाच्या ज्या काही उमेदवार आहेत गौरी महेश शेटे, आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत। त्यांच्या ज्या जुन्नर शहराबद्दलचे जे काही विजन आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। तर त्यांनी सांगावं तर तुमच्याकडे नगरपालिकेमध्ये फिरताना आता पदयात्रा देखील आपण काढताय, त्या पदयात्रेदरम्यान आपल्याला कोणकोणत्या उणिवा जाणवत आहेत आणि आपण कोणतं विजन घेऊन जुन्नर शहराच्या नागरिकांच्या समोर जाणार आहात। जय शिवराय। मी गौरी महेश शेटे उबाटा ह्या पक्षाकडून आज नगराध्यक्षपदासाठी उभी आहे। तर आम्ही ज्यावेळेस प्रभाग वाईज डोर टू डोर जसा आपण प्रचार करत आहोत त्याच्यामध्ये एक सगळ्यात उणीव की रस्त्यांचा जो मूल आहे जे काम करायचं आहे ते खूप प्रत्येक प्रभागांमध्ये पाहिलं की तिथे ते रस्त्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक ठिकाणी सांडपाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। ते सांडपाणी आपण कसं फिल्टरेशन करून त्याचं युटिलाइज करता येईल ते आपण हे करणार आहोत। त्याच्यानंतर पाण्याचा तो स्वच्छता पाणी तर आहेच आपल्याकडे, पण ते अजून किती स्वच्छ करून प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि जसे मी आता 12 वर्ष कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करते, तर नगरपालिकेच्या अंडरमध्ये जी काही शाळा आहे तर ती आता आपण CBSE पॅटर्नमध्ये कशी काय कन्वर्ट करता येईल त्याच्यावरती मूळ आपलं विकासाचं काम असणार आहे। आणि सुंदरशी अशी कॉम्प्युटर लॅब उभारण्याचा आपण प्रयत्न करत आहे, कारण की आता AIचं युग आलेलं आहे। या AIच्या युगमध्ये की ज्यावेळेस आपली मुलं शिक्षण करतील तरच पुढचा विकास होईल। शिक्षण माध्यम हे असं जसं मी आज शिकलेली आहे, आज माझं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून मी आज जनतेच्या समोर उभी आहे। आणि दुसरं आपण जे पर्यटन स्थळ छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या ऐतिहासिकमध्ये पद्मावती तलाव जे आहे ते सुशोभित कसं करण्याचा प्रयत्न करू। आज आपल्याकडे पर्यटन येत असतात, मग त्यांच्यासाठी आपल्याला काय जुन्नरसाठी की प्रत्येक चौकात एक मावळ्यांचा स्टॅच्यू प्रत्येक ठिकाणी आपण उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जी काही आपल्याकडे पर्यटन येतील त्यांच्यासाठी की आपल्या जे जुन्नर तालुक्यामधले जेवढे व्यावसायिक असतील त्यांना त्याची एक उत्पन्नाची सोय होईल, कारण की आपण जर विकास जे सुशोभित करणार आहे, जर पर्यटन आले ते 2-3 दिवस जर राहिले जुन्नर तालुक्यामध्ये तर ते निश्चितच आपल्या जे रहिवासी आहे त्यांना उपयोगी पडेल, संधी पण भेटेल इन्कम सोर्सची आणि ते चांगलं होईल। आपल्या जुन्नर शहरामध्ये आपण पाहतोय महिला आणि पुरुष असे दोन हे आहेत गट जर कधी असतील, त्यामध्ये तरुणांसाठी उच्च शिक्षित तरुण या ठिकाणी आहे, परंतु त्यांना नोकरीची म्हणा व्यवसायाची म्हणा योग्य प्रकारे दिशा देण्यासाठी असं नेतृत्व नाही आहे। आपण शिक्षित आहात, प्राध्यापक देखील आहात, त्या तरुणांसाठी आपण जुन्नर शहरामध्ये कोणता प्रोजेक्ट असा राबवू शकतो? आता तरुणांसाठी जर बघायला गेलं तर जे AIचे कोर्सेस नगरपालिकेच्या मार्फत जे काही कोर्सेस आपल्याला राबवता येतील ते कोर्सेस आपण मोस्टली फ्री ऑफ कॉस्ट किंवा कमी ह्याच्यामध्ये आपण ठेवू आणि तेच त्याच्यातनं आपण त्यांना एक इथे स्वतःचे बिझनेस रन करण्यासाठी किंवा आपण बाहेरून प्रोजेक्ट्स आपण अलॉट घेऊन आणू शकतो। तसेच महिलांसाठी सुद्धा आज नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गट आहेत, त्या बचत गटामार्फत आपण त्यांना काही मोफतमध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड करून आणि ते ट्रेनिंगच्या मार्फत त्यांना बाजारपेठ देईपर्यंत त्यांच्या मागे आपण खंबीर उभे राहू, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, म्हणजे घर बसल्यासुद्धा ती महिला आज स्वतःचे इन्कम सोर्स करू शकते। जुन्नर शहरामध्ये फिरत असताना आपण पाहतोय शौचालयांची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, महिला शौचालय आणि पुरुष शौचालय। तर हे जे काही चालू आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय तर थोडीशी अनास्था झालेली दिसते। महिलांच्या बाबतीत आपण कोणतं धोरण अवलंबणार? आता बऱ्याच ठिकाणी आहेत ते आपण डेव्हलप म्हणजे ते जे आहेत ते आपण रिपेअर अँड मेंटेनन्स करणारच आहोत, पण ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या जागा असतील ते तर त्या जागेत आपण नवीन उभारण्याचा प्रयत्न करूच।
आपण या निवडणुकीमध्ये जे काही नागरिक आहेत, आता 2-3 दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे, प्रत्येक पक्षाची जी काही रणधुमाळी आहे ते दिसतीच आहे. तुम्ही 3 ते 4 उमेदवार याच्यामध्ये उच्च शिक्षित आहात. तुम्हालाच नागरिकांनी का मतं द्यावं, का निवडून द्यावं, त्याबद्दल तुम्ही सांगा. शिक्षण सगळ्यात पहिलं विकास करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण का महत्त्वाचं की ज्यावेळेस GR येतो गव्हर्नमेंटचा, तो GR रीड करणं आणि त्याच्या रिलेटेड जे काही फंड्स रेज करणं, निधी उभारणं, हे पण खूप मोठी कला असते. निधी कुठून आणला पाहिजे, तो कसा वापरला पाहिजे, तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, तो जेणेकरून खिशात नाही गेला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जनतेपर्यंत प्रत्येक जनतेचा हा हक्क आहे की तो निधी त्यांच्या खिशातच गेला पाहिजे, त्यांच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे. एक मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे की मी पण तोच प्रॉब्लेम फेस केला आहे की एवढा निधी येतो. आज हा पक्ष म्हणतो की इतका निधी आला तितका, पण निधी जातो कुठून, हा मलाही मोठा प्रश्नचिन्ह पडलाय. म्हणून मी आज ह्या लढाईमध्ये सामील झालेली आहे की ह्या निधीचा पुरेपूर वापर करून जनतेसाठी हा उपयोग व्हायला पाहिजे. हाच माझा मोठा आव्हान असेल की जे तुम्ही प्रत्येक जनतेने सक्षम व्हा की तुम्ही विचार करा की आपण एक मत देतो, हा एक मत विकासाचा आहे, हा विचार करून. जसं आज मी माझा शिक्षणाचा विकास करणार आहे, विकासासाठीचा उपयोग करणार आहे, तसं तुम्ही सुद्धा एक मत ज्यावेळेस देतो तो मोलाचा असला पाहिजे, तो विकासाच्या दृष्टिकोनाने. कारण की आपली जी पुढची जनरेशन येईल, आपण जे भोगलंय तेच आपल्या पुढच्या जनरेशननी भोगू नये, हीच मला नम्र विनंती असेल सगळ्या जनतेसाठी. आणि ह्याच्यावरती विचार करून आज सर्वांनी माझ्याबरोबर माझा साथ द्या, एवढीच माझं आव्हान असेल. तुमच्याबरोबर तुमचे खाली नगरसेवक देखील आहेत, उमेदवार आहेत, त्या उमेदवारांसाठी देखील आपण कसं आव्हान करू? माझ्याबरोबर जेवढी माझी उमेदवारी नगरसेवकांचे आहेत उमेदवार, ते सगळे सुद्धा विजन घेऊन उतरलेले आहेत. आणि सगळ्यांची क्लिअर टायटल आहे की बाबा आम्हाला विकासच करायचा आहे, स्वतःचा खिसा कोणीही भरायला आलेला नाही प्रत्येक. आणि जे आता माजी नगरसेवक आहेत त्यांचे तर विजन क्लिअरच आहे. आज आमच्याकडे नवीन जे आलेले आहेत दुसऱ्या पक्षातून सदाकाळ भाऊ, गोटू भैया, हे तर फेमसच आहे जुन्नरमध्ये. मग ही अशी जी व्यक्ती आपल्याकडे जी जॉईन झालेली आहे, हे सगळेजण एक सर्वसामान्य कुटुंबामधून आहे. ह्यांना राजकारण नाही, ह्यांना समाजकारणच करायचं आहे केवळ. आणि ह्या समाजकारणाच्या दृष्टिकोनाने आमचा हा विजन आहे. भले आमची आज स्ट्रेंथ कमी असेल, पण ही स्ट्रेंथ एवढी मोठी जाईल की आज जुन्नर तालुक्याच्या जनतेपर्यंत आम्ही हृदयापर्यंत पोहोचणार आहोत. जुन्नर नगरपालिकेमध्ये जे काही आत्ता उमेदवार तुमचे उभे आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आपले आहेत, आपण असं म्हणताय. जुन्नर नगरपालिकेमध्ये मागच्या 5-7 वर्षामध्ये आपण पाहतोय निधी भरपूर आलेला आहे, परंतु त्या निधीचा सुयोग्य वापर झालेला नाही आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे असं नागरिकांचं मत आहे. तर त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपण काय करणार, आपला कारभार कसा असणार आहे? भ्रष्टाचार बंद होण्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. तेच मी परत एकदा की शिक्षण असलं ना की तो विकास कुठे करायचा हे जर ज्ञान आपल्याकडं असणार आहे. कारण की जर शिक्षणच नसेल तर मग आपणच खिसे भरत असणार आहे. विकास काय करायचं हे जर त्याला ध्येय नसेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचणारच कसा. आणि आज जी लोक आजपर्यंत होतात त्यांनी स्वतःच एक दुसरी नगरपालिका उभारली आहे. आपण मतदारांना कसं आवाहन करणार मतदानासाठी? 2 तारखेला जे मतदान आहे त्या संदर्भात मी महाविकास आघाडीमधून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांना ह्या दोन्ही आघाडीच्या पक्षातनं मी मशाल हे चिन्ह माझं आहे. तसेच बॅलेटवरती 9 नंबर गौरी महेश शेटे मशाल ह्या चिन्ह ह्याच्यावरनं मी लढत आहे. आणि सर्व नगरसेवकांसाठी आपण बहुमताने विजयी करा. या होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडी गटाच्या उमेदवार गौरी महेश शेटे यांनी त्यांचं विजन सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया जुन्नर शहराचे जे काही नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते कशा पद्धतीने यांना मतदान रूपी जोगवा देत आहे. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.